सावरगाव तळला निघाली हरिनामाच्या गजरात गंगा जलाची मिरवणूक। काशीवरून आलेल्या भाविकांचे सामूहिक गंगापूजन। काशीवरून आणलेल्या गंगाजलाची गावातून टाळ मृदुंग आणि पकवाजच्या गजरात महिला आणि तरुणी यांनी एका सुरात एका तालात केलेले लेझिम नृत्य आणि हरिनामाचा गजर करत सावरगाव तळचे बाळासाहेब शेटे युवा मंचच्या वतीनं निघालेल्या गंगाजल मिरवणुकीने भाविक भक्त भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। निमित्त होतं गावातील 125 भाविक भक्तांच्या गंगापूजन सोहळ्याचे। संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील बाळासाहेब शेटे युवा मंचच्या वतीनं गावातील तरुणांपासून आबालवृद्धांपर्यंत 125 भाविकांना अयोध्या, काशी, प्रयागराज तीर्थयात्रा करून आले। त्या भाविक भक्तांच्या सामूहिक गंगापूजन सोहळ्यानिमित्त गावात 3 दिवस कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या कीर्तन महोत्सवात दत्तात्रय महाराज भोर, शिवचरित्रकार निलेश महाराज कोरडे आणि श्रावण महाराज जगताप यांच्या वाणीतून उपस्थित सर्वांनाच कीर्तन श्रवणाचा लाभ मिळाला। या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाची सांगता अनंत महाराज काळे यांच्या काला कीर्तनाने झाली। या कीर्तन महोत्सवा सांगतेच्या पूर्वसंध्येला आमदार अमोल खताळ पाटील, दौलत इस्टेट्सचे प्रमुख गोरक्षनाथ गाडे व त्यांच्या पत्नी जयश्री गाडे, किराणा व्यापारी अमित राठी यांनी भेट देऊन उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन केलं। या यात्रेचे आयोजक माजी सरपंच आणि भाजपचे उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे यांनी त्रिदिनी कीर्तन महोत्सव घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। त्रिदिनी कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी नंदाराम नेहे, पूंजा भालेराव, परसराम नेहे, भाऊराव नेहे, ॲडव्होकेट संदीप नलावडे, बाळू कानवडे, सुधाकर नेहे, सुधीर वाघमारे, सोमनाथ नेहे, बाळासाहेब थिटमे, सुरेश भालेराव, भाऊराव गाडे, बाबाजी गाडे, कैलास गाडे, गौतम गायकवाड, बबन गाडे, संतोष गाडे, लखन नेहे, कचरू जगदाळे, निवृत्ती थिटमे, नामदेव राम फापाळे, राजू गाडे, राहुल थिटमे, दिलीप नेहे, तुषार नेहे, पोपट थिटमे, सोमनाथ जगदाळे, शरद नेहे, विकास फापाळे, भाऊराव थिटमे, रवींद्र नेहे, राहुल भालेराव, नवनाथ नेहे, केडी गाडे, अमोल थिटमे, अनिकेत थिटमे, चैतन्य बिडवे, अण्णा जेडगुले, सागर वाघमारे, सीताराम कचरे, सचिन भालेराव, योगेश कचरे यांनी विशेष परिश्रम घेतलं। आपल्या सावरगाव तळमध्ये दिनांक 4/12/2025 ते 7/12/2025 रोजी बाळासाहेब शेटे युवा मंचाच्या वतीने त्रिदिनी सप्ताहाचं आयोजन झालं होतं। त्या सप्त्याचं औचित्य असं होतं की गावातील आणि परिसरातील भाविक भक्तांना घेऊन काशी अयोध्या प्रयागराज यात्रा करून आल्यानंतर गंगेचं जे जल आणलं होतं ग्रामस्थांनी, ज्या वारकऱ्यांनी त्याचं गंगाजल पूजन ठेवलं होतं, त्याच्यामार्फत गावामध्ये येऊन त्रिदिनी नामस्मरण होऊन चौथ्या दिवशी या कार्यक्रमाची मिरवणूक काढून गंगापूजन झालं। त्यासाठी आपल्या तालुक्यातले लाडके आमदार अमोल खताळ यांनी उपस्थिती येऊन सर्व गावातील ग्रामस्थांना व वारकऱ्यांना आश्वासन दिलं की मी या गावामध्ये येताना जे रस्त्याचं काम चालू केलेले आहे ते सर्व काम 1-2 महिन्यात पूर्ण होऊन गावाला सुशोभित असा चांगला रस्ता भेटेल, त्याचं काम ही अमोलभाऊच्या स्वरूपानं चालू झालं। आणि या सप्त्याच्या सांगतेसाठी आमचे बंधू गोरक्षनाथ गाडे यांनी काल्याची पंगत दिली व गावातील इतरही सर्व ग्रामस्थांचे पैशारूपी आणि तन मन धनाने सुद्धा योगदान लाभलं। तरी त्या गावातील सर्व महिलांचे आणि गावातील ग्रामस्थांचे मी बाळासाहेब युवा मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो। धन्यवाद। बाळासाहेबांचा आग्रह नेहमी राहतो, पण रस्त्यामुळे मी जरा थोडा विचार करायचो। रस्त्याचं आपण भूमिपूजन उद्घाटन नाही केलं, परंतु मधल्या कालावधीमध्ये थोडं जरा प्रत्येक ठिकाणी येतं तसं इथं राजकारण आडवं येतं। आता आमदार बदलला, मग रस्ता लवकर झाला तर उद्या लोक म्हणतील अरे लई चांगलं काम चालू झालं, म्हणून काही प्रयत्न केला होता। परंतु त्यांना आपण सूचना दिल्यात चांगल्या पद्धतीने। मला आठवतं चांगलं, मी आमदार नसताना इथं आलो होतो। याच पटांगणामध्ये सगळे आपले, मला वाटतं प्रयागराज, काशी, अयोध्याला चालले होते, त्यावेळेस सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि आल्यानंतर सुद्धा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळाला। त्यामुळे चांगली काम करण्याची संधी, एक विकासाच्या दृष्टीने काम करण्याची संधी मला मिळाली। त्यामुळे निश्चित आपल्या सगळ्यांचा मी ऋणी आहे।
मागच्या वर्षी उशीर झाला होता, सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर मी आलो होतो, परंतु तुम्ही सगळेच मला प्रेम एवढं देताय का आता मी अकलापूरवरून परत त्या पिंपळ्याला गेलो, पिंपळ्यावरून परत तुमच्या सावरगावला आलो. त्यामुळं हे प्रेम मोठं मिळत असताना थोडं कुठंतरी मला पदरात घेत चला. थोडं टायमिंगच्याच बाबतीत माझी अडचण आहे, बाकीच्या बाबतीत नाही. बाकीच्या बाबतीत तुमचा भाऊ, तुमचा मुलगा एकदम डॅशिंग आहे. मग तो काय त्याचे किती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि किती व्हिडिओ झाल्यात, तो काय कोणाला घाबरत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी सुद्धा, मग तिथं बसल्यानंतर मला असं जाणवलं का थोडं 1 तास लवकर आलो असतो तरी काही अडचण नव्हती. कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज असेल, धर्मवीर आपले संभाजीराजे असेल, यांचा जो महिमा आणि भगव्यासाठी भगवं म्हणलं का महाराज थोडं आमच्या अंगात येतं. आता काहींना भगवं म्हणलं का वेगळं वाटतं, पण मला तर खरंच सांगतो, मी आमदार नव्हतो तेव्हापासून मला जरा भगव्याचं विशेष प्रेम आहे. आज आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जरा भगव्याचं, आता गळ्यात बी लोक, वारकरी लोक बी घालायला लागलेत, टोपी बी भगव्या आता यायला लागली. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी संभाजीराजेंचा कशा पद्धतीने जुन्या कालावधीमध्ये आज ज्यांच्यामुळं आपण इथं आहे, कशा पद्धतीने छळ झाला औरंगजेबाकडून, पण तरी सुद्धा आज त्यांनी आपल्या धर्मासाठी आणि देशासाठी ही त्यागाची भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आज बघा, ठीक आहे, राजकीय वातावरणामध्ये निवडणुकामध्ये स्वार्थी लोक राहतात, पण माझ्याकडे मी जबाबदारीने सांगतो, मी स्वार्थी नाही. मी ठरवलंय हिंदुत्वाचं काम करताना, पुढे जाताना त्याची कितीही किंमत मोजायला लागली तरी आपल्याला त्या पुढं घेऊन जायचं आहे. त्यामुळं महाराज, तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी शिवाजीराजेंबद्दल, संभाजीराजेंबद्दल सांगत असता, निश्चित आमच्यासारख्या तरुणांना तुमचा अभिमान आहे का आज ज्या पद्धतीने कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं गेलं पाहिजे. प्रत्येक महाराजांची वेगवेगळी पद्धत असते, परंतु आज ही जी तुम्ही सुरुवात केली आहे, ही जी संकल्प आज जो लहान मुलं जे आहेत आज यांच्या दृष्टीने निश्चित विचार करणारी आहे. कारण यापूर्वीच्या कालावधीमध्ये इतिहास सुद्धा सोयीनुसार रंगवला गेला होता. त्यामुळं आज आपल्याला खरं देशासाठी, धर्मासाठी पुढे जायचं आहे. माझ्याकडे ज्या ज्या गावच्या विकासासाठी मागण्या करण्यात आल्या होत्या, मला वाटतं ग्रामपंचायतीला सुद्धा आपण 25 लाख रुपये तुमच्या सावरगावच्या दिले आहेत. आत्ताच यांनी सांगितलंय का घरकुलाला घरकुलाची वाळूची सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. आता त्या नदी पात्रालगतची वाळू देणं सुरू आहे, तुमच्याकडे सुरू झाले असेल आता वाळू. त्यामुळं हा विश्वास आपल्याला या व्यासपीठावरून देतो का येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्याकडून विकासाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारे काम होणार नाही का ज्या निर्णय तुम्ही 1 वर्षापूर्वी मला जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीमध्ये तुम्हाला कुठेही कधी असं वाटणार नाही का तुमचा मुलगा, तुमचा भाऊ कुठं चुकला. त्यामुळं मी जास्त काही वेळ घेत नाही. पुन्हा आज या ज्या पद्धतीने सामुदायिक गंगापूजन सोहळा झाला व कीर्तन महोत्सवासाठी ज्यांनी चांगले प्रयत्न. महासत्ता न्यूज संगमनेर.